Hello dear student. The next point is solid waste management. It is a need of hour. Why it is called as a need of hour? आता ही काळाची गरज आहे आणि हे अगदीच आपल्या आता ह्या डोक्यावरून टेकलेलं आहे आणि ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं जर योग्य आपण नियोजन केलं नाही तर पृथ्वीला याच्यापासून खूप प्रचंड असा मोठा धोका होऊ शकतो. Many waste material are generated through the various daily human activities. They called as a solid waste. ह्युमन्स थ्रू त्यांच्या दैनंदिन कृतीमधून जे काही वेस्ट बिनाकामाचं मटेरियल बाहेर पडतं त्याला आपण घनकचरा असं म्हणतो. इफ देर इज अ वेस्ट मटेरियल आर प्रॉपरली डिस्पोज्ड अँड दे कॅन बी व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. पण याच जर गोष्टीचा आपण प्रॉपर रीतीने डिस्पोज आणि विघटन करण्याचं ठरवलं तर तो ऊर्जेचा एक चांगला स्रोत ठरू शकतो. करंटली म्हणजे सध्या सॉलिड वेस्ट इज अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ द वर्ल्ड ॲट इट कॉजेस द बोथ वॉटर सॉईल अँड पोल्युशन. आणि या घनकचऱ्यामुळे जमीन पाणी याचं खूप मोठ्या प्रमाणात सध्या प्रदूषण होत आहे. सॉलिड वेस्ट इज ऑल्सो सिरियस प्रॉब्लेम फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड हेल्थ. त्याचबरोबर घनकचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आहे आर्थिक जो विकास व्हायला हवा तो पण होत नाही. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे निसर्गाची हानी पण होते आणि एकंदरीतच पृथ्वीवरले जो मानव आहे किंवा जो सजीव आहे त्याच्या आरोग्यास इथं धोका पोहोचण्याचं काम होत आहे. It has posed a serious threat to the nature of a human habitat because the air, water and soil pollute it causes. आणि मग साधारणतः आपल्याला असं लक्षात येईल की हवा, पाणी आणि जमीन या घनकचऱ्यामुळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये दूषित होत आहे. हे नेमकं कसं आपण आता पुढच्या मुद्द्यात बघू. बघा, गार्बेज प्रोडक्शन पर डे म्हणजे हा जो घनकचरा किंवा कचरा जो आहे हा पर दिवसाला किती होतो. सॉलिड वेस्ट जनरेटेड इन द ह्युमन मेन मेट्रो सिटीज ऑफ स्टेट अप्रॉक्सिमेटली ॲज फॉलोज. मुंबई म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये दिवसाकाठी हा जो निर्माण होणारा कचरा आहे मुंबईला साधारणतः दिवसाकाठी 5,000 टन, पुण्याला साधारणतः 1,700 टनाच्या आसपास आणि नागपूरला साधारणतः 900 टनाच्या आसपास तुम्हाला हा घनकचरा निर्माण होणार दिसतो. तुम्हाला ही गोष्ट आठवत असेल 26 जुलै 2005 अ सिरियस फ्लड क्लॅमिटी हॅज अरायझन इन द मुंबई. ह्या फ्लड येण्याच्या पाठीमागचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की ठिकठिकाणी नालीमध्ये जमलेली जी मेन कापडं आहे किंवा बॉटल्स आहेत किंवा जो घनकचरा आहे यानं संपूर्ण जे ड्रेनेज सिस्टीम होती, नाली सिस्टीम होती, पूर्णतः काय झाली होती, तुंबली होती. त्यामुळं पाण्याचं योग्य पद्धतीनं जे निचरा व्हायला पाहिजे होता तो निचरा झाला नाही आणि त्यामुळं अख्खी मुंबईमध्ये हा फ्लड येताना तुम्हाला दिसला. इम्प्रॉपर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट वॉज वन ऑफ द मेन रिझन बिहाइंड दिस क्लायमेटी. Thus with the accumulate the solid waste can lead the various calamity. आणि मग आपण असं म्हणू शकतो की ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमुळं आपलं खूप अशा समस्यांना साधारणतः समोर जावं लागतं. खाली चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की 26 जुलै 2005ची जी सिरीज कंडिशन जी होती ती नेमकी मुंबईमध्ये कशी होती. मेट्रोचे जे ट्रॅक होते ते पूर्ण भरले होते, रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा पाणी भरून होत होतं. आता या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल. बघा, हे जे सॉलिड वेस्ट आहे याचं क्लासिफिकेशन करण्यात आलं आहे. त्यातला पहिला प्रकार आहे डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्ट म्हणजे तुमचा घरगुती कचरा. याच्यामध्ये काय काय येतं चित्रात मी मुद्दाम इकडे साईडला दाखवले, तिकडे पण जरा लक्ष देत चला. वेस्ट फूड आहे, खराब झालेला अन्न, पेपर, प्लास्टिक बॅग, व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट स्किन्स असतील, ग्लास, शीट्स मटेरियल, आर्टिकल एक्सेट्रा सगळ्या तुमच्या घरगुती वस्तूमध्ये तुम्हाला दिसतात. दुसरा प्रकार आहे त्यातला इंडस्ट्रियल वेस्ट, त्याला आपण औद्योगिक कचरा असं पण म्हणतो. याच्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स आहे, पिगमेंट्स आहे म्हणजे रंग, त्याच्यानंतर काही स्लज, काही गाळयुक्त पदार्थ, ॲश, राख असेल किंवा काही छोटे असे मेटल्स किंवा धातूचे सुद्धा या इंडस्ट्रियल वेस्टमध्ये येतात. तिसरा आहे हजार्डस वेस्ट. केमिकल्स जनरेटेड इन अ व्हॅरियस इंडस्ट्रीज. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल हे अतिशय घातक असतं बघा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. आणि हे काय होतं की ते बाहेर पृथ्वीवर फेकलं जातं आणि हे जर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल पृथ्वीच्या संपर्कात आलं तर ते पृथ्वीमध्ये मिसळतं आणि तिचे घातक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. एक्सप्लोजिव्ह घातक स्फोटक पदार्थ आहेत, इन्फेक्शियस मटेरियल असतं, काही मटेरियल जे असतात ते रोगप्रसारक असतात, इत्यादी गोष्टी. या हजार्डस म्हणजे अत्यंत धोकादायक असा त्याचा अर्थ होतो. फार्म आणि गार्डन वेस्ट. फार्म म्हणजे तुमचं जे शेती आहे किंवा जी बाग आहे त्यातून बाहेर पडणारं वेस्ट बघा. लीव्ज, फ्लावर, ब्रांचेस ऑफ द ट्री, क्रॉप, रेसिड्यू लाईक अ स्ट्रॉ, ॲनिमल युरिन अँड डंग, पेस्टिसाइड्स, रिमेन्स ऑफ अ व्हॅरियस केमिकल्स अँड फर्टिलायझर्स.
आता तुमच्या लक्षात येईल की यातला जो कचरा जर आपण योग्य रीतीने विघटनशील आणि योग्य रीतीने यूज करायचं म्हणलं तर आपल्याला त्यातून एनर्जी मिळू शकते किंवा फायदा पण मिळू शकतो. पण आपण याची प्रॉपर विल्हेवाट न लावता आपण त्याला तसंच फेकून देण्याचं काम करतो. इलेक्ट्रॉनिक वेस्ट, आता हे तर सगळ्या जगाची समस्या आहे, खराब झालेली TV. आता तुम्ही पाहता की इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये दैनंदिन जीवनात भरपूर सारे ह्याच्या शोध लागत चालतात. त्यामुळे जुन्या वस्तू फेकून देणे आणि नवीन वस्तू खरेदी करणे ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये असतात. मग जुना झालेला कचरा काय, हा तसाच जमा होतो. साधारणतः तुम्ही तो मोबाईलचा ढीग बघा, इथे TVचा, कम्प्युटरचा ढीग बघा, कीबोर्डचा ढीग बघा, त्यात तुमच्या लक्षात येऊन जाईल. नॉन फंक्शनल TV, सेलफोन्स, म्युझिक सिस्टीम, कम्प्युटर्स आर द कन्सिडर्ड इनटू द इलेक्ट्रॉनिक वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे हॉस्पिटलमधून निघाला जातात. ह्या चित्रामध्ये बघा तुम्हाला इंजेक्शन दिसतील, बँडेज दिसतील, गोळ्याचे संपलेले रॅपर दिसतील, कात्री आहे, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या बॉटल्स दिसत आहेत तुम्हाला, बँडेज, ड्रेसिंग ग्लोव्ज, निडल्स, त्याच्यानंतर सलाईन बॉटल, मेडिसिन, टेस्ट ट्यूब, बॉडी पार्ट्स एक्सेट्रा, ब्लड्स अँड क्लिनिकल इन हॉस्पिटल दॅट आर यूज्ड इन द लॅबोरेटरीज ऑल्सो इन द बायोमेडिकल वेस्ट. आता कोरोनाच्या कालखंडात ते बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते अतिशय काळजीपूर्वक काय करावं लागतं, तुम्हाला डिस्पोज करावं लागतं, अन्यथा यातून पुन्हा रोग प्रसार होण्याची शक्यता असते. अर्बन वेस्ट, आता हा एक नाला आहे बघा मुंबईचा, आणि ह्या मुंबईच्या नाल्यामध्ये तुम्ही पाहत असताल तर तुम्हाला पाणी कमी आणि कचरा जास्त दिसतो. मग यातून पाणी वाहणार तरी कसं? मग हे असं जनरेटेड जे वेस्ट आहे अर्बन म्हणजे शहर थोडक्यात, या शहरी आणि नागरी कचऱ्यातून तुम्हाला बघा की कॅरी बॅग्स असतील, ग्लास, बॉटल्स, थ्रेड्स, रबर्स, पेपर, कॅन्स, काय वाटतं ते व्हेजिटेबल्स, मीट, मार्केट, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अर्बन वेस्टमध्ये पाहायला मिळतात. जर याचं प्रॉपर जर याचं डिस्पोजल केलं नाही तर मात्र अशा प्रकारच्या समस्या इथे उद्भवतात आणि इथून निर्माण होणारी रोगराईसुद्धा तिथल्या जनजीवन विस्कळीत करून खूप मोठ्या प्रमाणात महामारी पसरण्याची भीती असते, ज्याला आपण पॅन्डेमिक असं म्हणतो. रेडिओ वेस्ट, radioactive materials like strontium-10, cerium-141, barium-140 and the heavy water are generated from the atomic energy plants, uranium mines and atomic research centers, nuclear weapons testing to the site etc. आता आपण बघू की ज्यावेळेस अणुबॉम्बची निर्मिती असते, आता आपण जनरली प्रत्येक देशामध्ये अणुबॉम्ब तयारच असतो, मग त्याचा उपयोग ते विद्युत निर्मितीसाठी करतात. त्याचबरोबर युरेनियमचे ज्या माइन्स असतात तिथून हे युरेनियम एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. तिथं अशा भरपूर ठिकाणी किंवा न्यूक्लिअर वेपन प्रत्येक देश बाळगून आहे, त्याच्या टेस्टिंग साईट्स असतात. त्या सगळ्या गोष्टीमधून रेडिओ ॲक्टिव्ह तयार होत असतं आणि याचं जर प्रॉपर युटिलायझेशन केलं नाही तर ह्या सर्वसामान्य सजीवांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि याचे अतिशय घातक आणि दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. इट इज व्हेरी डेंजरस. नाव मायनिंग वेस्ट, मायनिंगमध्ये ज्याला आपण खदान म्हणतो किंवा खनिज कचरा म्हणतो. रिमेन्स ऑफ द ऑल हेवी मेटल्स लाईक लेड, आर्सेनिक, कॅडमियम. आता कॅडमियम हे तुम्हाला मोबाईलच्या बॅटऱ्यांमध्ये वगैरे इकडे तिकडे पाहायला मिळतं. आर्सेनिक हे एक प्रकारचा अतिशय घातक आणि विषारी असा एक पदार्थ आहे, द्रव्य आहे. लेड म्हणजे सिसर, ते सुद्धा अतिशय विषारी आहे. हे माइन्समधून काढल्या जातं आणि ते फेकलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काय होतं की प्रदूषण होण्याची संभावना असते आणि होत पण आहे, हे लक्षात घ्या. बायोडिग्रेडेबल हे झालं क्लासिफिकेशन. आता ह्याच्यामध्ये बघा की बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, म्हणजे ज्याला आपण विघटनशील कचरा असं म्हणतो. डिग्रेडेबल म्हणजे विघटनशील, ज्याचं विघटन होऊ शकतं. दिस टाईप ऑफ वेस्ट इझिली डिग्रेडेड बाय द मायक्रोब्स. अशा प्रकारचा कचरा हा सूक्ष्मजीवांमार्फत अतिशय चांगल्या रीतीने विघटित केला जाऊ शकतो. इट इज मेनली इन्क्लूड द किचन वेस्ट. स्वयंपाकघरातून बाहेर पडणारा हा कचरा आहे. स्पॉइल, खराब झालेलं अन्न, फ्रूट असतील, व्हेजिटेबल्स असतील, राख असेल, सॉईल असेल, डंग असेल, शेण ज्याला आपण म्हणतो. अँड दीज आर द पार्ट्स ऑफ द प्लांट एक्सेट्रा. दीज आर वाईल्ड वेस्ट मटेरियल ऑर्गॅनिक टाईप ऑल्सो कॉल्ड ॲज ए वेट सॉलिड अँड वेट गार्बेज. आणि हे सगळं ओलं असतं म्हणून याला आपण वेट सॉलिड असं म्हणतो, म्हणजे ओलं. इफ इट इज केअरफुली डिकम्पोज, जर याला काळजीपूर्वक याचं विघटन करायचं ठरवलं, वी कॅन गेट कंपोस्ट अँड फ्यूल ऑफ अ गुड क्वालिटी फ्रॉम इट. आणि आपण याच्यापासून चांगल्या प्रकारचं विद्युत निर्मिती पण करू, विद्युत नाही, ऊर्जेची निर्मिती करू शकतो, इंधनाची निर्मिती करू शकतो. हां, मग त्याचा वापर तुम्ही वीज निर्मितीसाठी करू शकता आणि चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत पण आपल्याला मिळतं. सच बायोफ्युअल्स प्रोजेक्ट हॅव बीन स्टार्टेड इन मेनली सिटी. आणि मग अशा प्रकारच्या गोष्टीपासून हे बायोफ्युअल तयार करण्याचे प्रोजेक्ट आता सुरू झाले आहेत. तुम्ही तुमच्या गावात पण पाहिलं असेल की पुण्याच्या पलीकडे एक बायोफ्युअल हा ओपन झालेला आहे. तर तो नेमका अशा पदार्थापासून तयार झालेलं फ्यूल ते तुम्ही जर गाडीत टाकलं तर त्यातून धूरसुद्धा हा कमी प्रमाणात निघतो आणि प्रदूषण होण्यास मदत होते. आणि हा कचरा इतरत्र रस्त्यावर न पडता याचा तुम्हाला चांगला उपयोग पाहायला मिळतो. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे अविघटनशील कचरा.
दिस टाईप ऑफ वेस्ट इज नॉट इझिली डिग्रेडेड बिकॉज इट रिक्वायर्स अ व्हेरी लॉंग पिरियड. आता तुम्हाला माहिती आहे की प्लास्टिक हा एक असा प्रकार आहे की त्याला तुम्ही हजारो वर्ष जरी जमीन बुडवून ठेवलं तरी त्याचं विघटन होत नाही. आणि मग त्याचं नेमकं होतं काय, तर तो तसं जमीन काय करतो, तो दूषित करण्याचं काम करतो हा प्लास्टिक प्रकार. मग नेमकं ह्याच्यात करतात काय, इट इन्क्लूड द प्लास्टिक, मेटल अँड अदर सिमिलर मटेरियल. दिस कॉल्ड ॲज ए ड्राय सॉलिड वेस्ट ऑर डायगॅर्मेज. मग अशा जो नॉन बायो डिग्रेडेबल वेस्ट आहे याचा आपल्याला प्रॉपर डिस्पोजल आणि यूज किंवा रियूज, त्याचं रिसायकलिंग याच्या पद्धती आपल्याला शोधल्या पाहिजेत किंवा तसे शोधलेले पण आहेत, पण त्याचं जे उपयोग म्हणजे जो यूज आहे तो तेवढ्या प्रमाणात होत नाही. पण हळूहळू याच्यामध्ये संशोधन तुम्हाला आता पाहायला मिळत आहे. हार्मफुल इफेक्ट ऑफ द सॉलिड वेस्ट. आता हे सॉलिड वेस्ट असतात ह्याचे नेमके हार्मफुल इफेक्ट काय आहेत बघा, ह्या ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी, तुमच्या सभोवतालची जी जैवविविधता आहे याच्यामध्ये तुम्हाला तो काय होतो, तिचा दुष्परिणाम पाहायला मिळतो. बॅड ओडर ऑर द वेस्ट, अतिशय घाण असा पंजंट स्मेल, कुंबट स्मेल असा तिथं तुम्हाला पाहायला मिळतो. प्रोडक्शन ऑफ अ टॉक्सिक गॅसेस, अतिशय विषारी वायू त्यातून बाहेर पडतात. डिग्रेडेशन ऑफ अ नॅचरल ब्युटी, तुमचं जे सौंदर्य आहे आसपासच्या परिसराचं ते नष्ट व्हायला चालू होतं. एअर पोल्युशन, हवेचं सुद्धा काय होतं इथं पोल्युशन होतं. वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे आणि स्प्रेडिंग ऑफ द डिसीज आहे. मग तुम्ही जो नाल्याचा फोटो पाहिला त्यातून तुमच्या सगळ्या गोष्टी काय होतील लक्षात येतील. नेसेसिटी ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॉर प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड कीप द सराउंडिंग क्लीन. याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आपलं जे एन्व्हायरमेंटल प्रदूषण जे आहे ह्याला आपलं रोखलं पाहिजे आणि आपली सराउंडिंग ही स्वच्छ ठेवली पाहिजे, सभोवतालचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे. फॉर एनर्जी ॲज वेल ॲज द फर्टिलायझर ऑफ प्रोडक्शन अँड थ्रू दॅट द जनरेट वर्क एम्प्लॉयमेंट अँड अपॉर्च्युनिटीज. त्याचबरोबर ह्याच्यापासून जर आपण एनर्जी किंवा इतर गोष्टी जर आपण प्रॉपरली करू शकलो तर आपल्या ह्यातून एक प्रकारचा रोजगार निर्माणाची संधी पण यातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण त्या दृष्टीने याकडे पाहू शकतो. टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस थ्रू द ट्रीटमेंट ऑफ अ सॉलिड वेस्ट. आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निसर्गातून ह्या गोष्टी बनण्यासाठी घेतलं जातं. मग एक प्रकारे निसर्गावर हा ताण येतो आणि जर आपण ह्या वेस्ट मॅनेजमेंटचा प्रॉपरली रियूज, रिसायकल अशा ज्या गोष्टीमध्ये आपण यांचा यूज करू शकलो तर निसर्गावर सुद्धा खूप कमी ताण येईल. टू इम्प्रूव्ह द हेल्थ क्वालिटी लाईफ अँड मेंटेन द एन्व्हायरमेंट बॅलन्स. आणि याच्यामुळे एकंदरीत आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आणि जीवनाची जी आपली गुणवत्ता आहे ती पण आपण जीवन जगण्याची गुणवत्ता आपली चांगल्या प्रकारे सुधारू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाचा याच्यामध्ये संतुलन राहायला, एन्व्हायरमेंटल बॅलन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी आपल्या इथं मदत होते. पुढे बघा, इट इज नीड ऑफ द अवर. आता हे खरंच काळाची गरज आहे. इम्प्लिमेंट द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू अवॉइड द पॉसिबल प्रॉब्लेम्स ड्यू टू सॉलिड वेस्ट जनरेटेड फ्रॉम अर्बन अँड इंडस्ट्रियल एरिया अँड मेंटेन द क्लीन एन्व्हायरमेंट. आता ही काळाची गरज अशी का बनलेली आहे, जर ह्या गोष्टीतून जर आपण अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस किंवा पद्धती किंवा काही उपाययोजना जर आपण उपयोगात आणल्या तर ह्याच्यामध्ये होतं काय की शहरी आणि औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारा जो वेस्ट मॅनेजमेंटचा कचरा आहे तो काय होईल, बऱ्यापैकी उपयोगात आणला जाईल आणि एन्व्हायरमेंट हे क्लीन होईल. फॉर दिस पर्पज वी शुड इम्प्लांट मेजर्स लाईक इन्क्रीजिंग द इफिशियंसी ऑफ अ प्रोडक्शन प्रोसेस. मिनिमम वेस्ट विल बी जनरेटेड, रिड्युसिंग द गार्बेज प्रोडक्शन अँड रिसायकलिंग रियूज ऑफ द वेस्ट मटेरियल. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की रिसोर्सचा अत्यंत कमीत कमी आणि गरजेपुरता वापर केला पाहिजे. त्याचबरोबर आपण जी वेस्ट मटेरियल जे जनरेट करतो तेच कमी केलं पाहिजे. आपल्याला जे गार्बेज आहे त्याचं प्रोडक्शन रोखलं पाहिजे, त्याचं रिसायकलिंग केलं पाहिजे, त्याचं रियूज करता येईल. ह्या संदर्भात आपल्याला विविध प्रकारच्या उपाययोजना याबद्दल आपल्याला आता तातडीने विचार करणं गरजेचं आहे. बघा, सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट हे नेमकं कसं करता येईल. आपण कंपोस्टिंग करू शकतो, सेफ लँडफिल सेट करू शकतो. तर आपण ज्या ठिकाणी घनकचरा टाकतो त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने ओला कचरा, डिग्रेडेबल कचरा एका ठिकाणी करून त्याचा आपण कंपोस्टिंग पण करू शकतो. वर्मी कंपोस्टिंग, गांडूळ खताच्या निर्मितीमध्ये सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लँडफीड मेथड जे आहे त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारच्या नवीन उपाययोजना आणू शकतो किंवा त्याच्यामध्ये नवीन पद्धती आपण शोधू शकतो. पायरोलिसिस हे म्हणतात. आता पायरोलिसिस ही एक मेथड आहे. यासाठी काय बघा, एनर्जी प्रोडक्शन ऑफ द बर्निंग वेस्ट हाय टेम्परेचर, एक्झाम्पल बायोगॅस और बायो इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जर वेस्ट मॅनेजमेंटला अतिशय म्हणजे वेस्ट मटेरियलला जर आपण हाय टेम्परेचरला जर त्याला बर्न केलं त्यातून बायोगॅस आणि हे बाहेर पडतात. त्या मेथडला आपण पायरोलिसिस आपण असं म्हणतो. वाटल्याच्यानंतर मी पायरोलिसिसचा एक व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला मी अपलोड करेल. आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ज्याला आपण इन्क्रिमिनेशन असं पण त्याला आपण म्हणतो, म्हणजे
थोडक्यात हा जैववैद्यकीय जो कचरा आहे याला आपण एका मोठ्या भट्टीमध्ये टाकून वगैरे त्याचं काही यूज करता येईल का आपल्याला बघता येतं. ही त्याची झाली अतिशय शास्त्रशुद्ध पद्धत आणि इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. याला आपण एक प्रकारे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट की ह्या पहिल्यांदा वेस्टचं आपण पहिले सेपरेशन आणि कॅटेगरायझेशन केलं पाहिजे. त्याचं तो जसं आत्तावरी आपण 5-6 प्रकार पाहिले, त्याचे क्लासिफिकेशन पाहिले, कॅटेगरी पाहिल्या की तो नेमकं कोणत्या प्रकारे होतो तो आपण सेपरेशन त्यानुसार करून त्या वेस्टला आपण कंपोस्टमध्ये लँडफिल सेलमध्ये टाकण्यासारखे आहे का, तो व्हर्मी कंपोस्टिंगसाठी उपयोगात येऊ शकतो का, इत्यादी गोष्टींचा आपण तिथे विचार करू शकतो. बघा 7 प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नेमके काय आहे हे तुम्हाला पहिले तर बघा. रियूज, त्याच्यानंतर रिफ्यूज, त्याच्यानंतर रिसायकल, रिथिंक, रिड्यूस, रिसर्च, रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस. म्हणजे बघा रियूज पुन्हा वापर करणे, रिफ्यूज म्हणजे शक्यतोवर आपण जे नॉन डिग्रेडेबल वस्तू आहेत त्याला आपण नाहीच म्हणा. म्हणजे मेन कापडाची पिशवी आपण बाजारात कोणी जरी मेन कापडाची पिशवी किंवा प्लास्टिकची पिशवी जर कोणी वापरत असेल तर त्याला तुम्ही नाही म्हणा, तुम्ही तुमची घरून पिशवी घेऊन जा. याला आपण एक प्रकारे रिफ्यूज म्हणतो. रिसायकल त्याचं पुनर्चक्रीकरण करता येतं का, जसं पेपर आहे, ग्लास आहे, याला आपण पुन्हा यूजमध्ये आणू शकतो. रिथिंक अवर हॅबिट्स, आपल्या सवयींवर जरा थोडासा विचार करा, आपल्या कृतींवर थोडासा विचार करा. अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस कनेक्शन विथ द यूज ऑफ व्हॅरियस आर्टिकल इन डेली यूज. आणि आपण असं म्हणू शकतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या गोष्टींचा नेमका हा कसा परिणाम आपल्या सभोवताली पडत आहे याच्यावर थोडा विचार करा. रिड्यूस, restriction use of resources to avoid their wastage. Old material should be reused. One thing should be shared many, and use a throw type of object should be avoided. आणि यूज अँड थ्रोच्या ज्या गोष्टी त्या थोडं कमीत कमी वापरा. जे शेअरिंग पद्धत आहे त्याचा मेथडचा वापर करा. म्हणजे समजा आपण म्हणतो की पब्लिक ट्रान्सपोर्टचा जरा जास्तीत जास्त वापर करणे इत्यादी इत्यादी अशा गोष्टीचा आपण जे ओल्ड मटेरियल्स आहे जे रियूज करण्यासारखे आहे ते रियूज करा. त्याला नवीन यूज काही घ्यायची गरज नाही. रिसर्च, conducting the research related to 7 reused material that temporarily out of use. जे सध्या वापरत नाही पण त्यांना नेमकं रियूजमध्ये आणण्यासाठी, रिसायकल करण्यासाठी याच्यावर काही शोध लावतात येईल, याच्यावर तुम्ही पण विचार करा. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, त्याचबरोबर नियम असतात, कायदे कानून असतात, याचा तुम्ही वापर करून पब्लिकमध्ये मोटिवेट करा की ह्या गोष्टीपासून तुम्ही थोडंसं अवेअर व्हा, जागृत व्हा आणि आपल्या निसर्गाला तुम्ही वाचवायला हरकत नाही. Some habits are described below due to do we have those habits? If so, how does it help in waste management? Reduce, reuse and recycle. Throwing a plastic papers. तुम्ही पाहता चॉकलेट खाल्ल्याच्या नंतर त्याचे रॅपर फेकून देणे, आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर रॅपर फेकून देणे, बिस्किट पोळा खाल्ल्याच्या नंतर त्याचं रॅपर फेकून देणे, हे अवॉइड करा. अवॉइड द यूज ऑफ प्लास्टिक बॅग इन्स्टेड युजिंग अ क्लॉथ बॅग. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की प्लास्टिक बॅगचा वापर करण्याच्या क्लोथची बॅगच म्हणजे कापडी पिशवीच तुम्ही घरी घेऊन जा आणि त्याच्यामुळे तुम्ही काय होईल की ते प्लास्टिकचं प्रमाण कमी होईल. बघा ह्याच्यामध्ये काय असतं, डिमांड अँड सप्लाय असतं. लोकांनीच मागणी तर बंद केली की आम्ही मेन कापडाची पिशवी वापरणारच नाही, तर दुकानदार सुद्धा तुम्हाला ते बिलकुल देणार नाहीत, हे लक्षात घ्या. यूजिंग द बोथ साईड ऑफ पेपर फॉर रायटिंग. पेपरला वापर करताना दोन्ही बाजूंचा यूज करा. गिफ्ट पेपरचा ग्रीटिंगचे जे कार्ड्स असतात ते रियूजमध्ये आणा. अवॉइड द यूज ऑफ टिश्यू पेपर पेपरिंग वन्स ऑन हँकरचिपचा वापर करा. टिश्यू पेपरपेक्षा टिश्यू पेपर नको. युजिंग द रिचार्जेबल बॅटरीज इन्स्टेड ऑफ लेड बॅटरीज. म्हणजे सेल जे असतात ते एकदा वापरायचे आणि फेकून द्यायचे, त्याच्यापेक्षा रिचार्जेबल बॅटरी ह्या खूप काळापर्यंत टिकतात. इम्प्लांटिंग द व्हॅरियस प्रोग्राम्स ऑफ अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एज्युकेटिंग एनकरेजिंग द फॅमिली अँड सोसायटी इन द रिगार्ड. अवॉइडिंग यूज अँड थ्रो टाईप ऑफ आर्टिकल लाईक अ पेन, कॅन, कोल्ड ड्रिंक्स, टेट्रापॅक्स एक्सेट्रा. टेट्रापॅक्स हा शब्द नवीन म्हणून थोडं सांगतो की जे तुमचे फ्रुटीचे वगैरे जे पॅक्स असतात ना त्याला आपण टेट्रापॅक म्हणतो, हे स्ट्रिक्टली अवॉइड करा. बघा पिरियड रिक्वायर्ड टू डिग्रेड द वेस्ट. साधारणतः बनाना पिलिंग जे आहे, केळीच्या सालला डिग्रेड होण्याकरता 3 ते 4 आठवडे लागतात. कापडी पिशवीला, क्लोथ बॅगला 1 मंथ लागतो. रग्स 5 मंथ, वुलन सॉक्स 1 year, वूड 10 to 15 years, लेदर शूज 40 to 50 years, स्टील कॅन 50 to 100 years, ॲल्युमिनियम कॅन 200 to 250 years, सर्टन प्लास्टिक बॅग्स 10 lakhs year and थर्मोकोल स्टायरोफॉर्म इन्फानाईट ड्युरेशन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की थर्मोकोल, प्लास्टिक बॅग, ॲल्युमिनियम कॅन्स ह्या ज्या गोष्टी असतात त्यांना डिग्रेड होण्याकरता काळ ते काळ जावा लागतो, पण थर्मोकोलसारखा तर डिग्रेडसुद्धा होत नाही. त्यामुळं आपल्याला ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. बघा इथे एक
आई आहे आणि तिच्या मुलाला ती समजून सांगते. जर तुम्ही कधी मोठ्या सिटीमध्ये गेलात, आपल्या दवाखान्यात गेलात किंवा सार्वजनिक ठिकाणी गेलात, तर तुम्हाला अशा 4 रंगाच्या डस्टबिन बघायला मिळतात. आणि त्या रंगाचा अर्थ बघा, जी ब्लू रंगाची डस्टबिन आहे त्याच्यामध्ये ही तुम्हाला विविध प्रकारच्या ज्या रिसायकल गोष्टी आहेत त्या टाकण्यासाठी असतात. त्याचबरोबर जी ग्रीन रंग कप पेपर वगैरे तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं ग्लास टाकू शकतात. त्याचबरोबर पिवळ्या रंगामध्ये तुम्ही प्लास्टिक टाकू शकतात आणि लाल रंगाच्या डस्टबिनमध्ये तुम्ही मेटल टाकू शकतात. म्हणजे जर तुम्ही इथंच असं व्यवस्थित त्याला सेपरेट आणि सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या असं लक्षात येईल की याचं मॅनेजमेंट करायला सुद्धा पुढच्या टीमला सोपं जातं. आणि इथं वेस्ट, त्याचबरोबर वेस्ट जे असतं ते वेस्ट, ओला कचरा एका साईडला टाकणे, कोरडा कचरा एका साईडला टाकणे. जर जनतेनं जर याला अतिशय योग्य पद्धतीनं जर प्रतिसाद दिला तर पुढची टीम जी नगरपालिका असते, महानगरपालिका असते, तर त्यांना त्यांचं सेपरेशन करण्यासाठी, त्याचं डिस्पोजन करण्यासाठी, त्याचं योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना एक प्रकारे चांगली मदत होत असते.